सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझे नाव श्री समर्थ तुकाराम सुरवसे आहे। मी वर्ग 7वी फ मध्ये शिकत आहे। माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन परिचय। त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। अमृताचे पान आहे, अमृताचे पान आहे, शाहिरीचा मान आहे, अमृताचे पान आहे, शाहिरीचा मान आहे। अण्णाभाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे, अण्णाभाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे। शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणाऱ्या या थोर समाज सुधारक, लेखक, कवी, कादंबरीकार, लोकनाट्यकार अण्णाभाऊ साठे यांना मी नमन करतो। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती फक्त दलित कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, ती फक्त दलित कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे। असे क्रांतिकारक विचार देणाऱ्या, अंधाराला चिरणाऱ्या सूर्याचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते व त्यांच्या आईचे नाव वालुबाई असे होते। अण्णाभाऊ साठे यांनी 2 विवाह केले होते। त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई व दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता असे होते। अण्णाभाऊ साठे यांना 3 मुले होते। अण्णाभाऊ साठे यांना 3 मुले होते। हे मानवा तू गुलाम नाहीस, हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस, हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस। असे क्रांतिकारक विचार देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांना मी नमन करतो। अण्णाभाऊ साठे यांना मी नमन करतो। अण्णाभाऊ साठेंवर कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता। अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये गेले होते, तरी पण त्यांनी 35 कादंबऱ्या, 13 लोककथा, 13 लोकनाट्य, 15 पवाडे, 7 चित्रपट कथा आणि 1 प्रवास वर्णन इतके लेखन त्यांनी केले आहे। त्यांच्या कादंबऱ्यांची नावे फकीरा, चिखलातील कमळ, माकडाची माळ, मथुरा, वैजंता हे त्यांच्या काही कादंबऱ्यांची नावे आहेत। त्यांच्या कथा संग्रहांची नावे निखारा, नवती, फरारी, पिसाळलेला माणूस, जिवंत काडतूस हे त्यांच्या काही कथा संग्रहांची नावे आहेत। त्यांच्या लोकनाट्यांची नावे अकलेची गोष्ट, अकलेची गोष्ट, देशभक्त घोटाळे, देशभक्त घोटाळे, शेठजीचे इलेक्शन, त्यांच्या नाटकांची नावे इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान हे त्यांच्या काही नाटकांची नावे आहेत। गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला का ऐरावत, गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसला का ऐरावत, आंग झाडूनी निघ बाहेरी, आंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिन्नीवरी धाव, आंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिन्नीवरी धाव, जग बदल घालून निघाव, जग बदल घालून निघाव, असे सांगून गेले मला भीमराव, असे सांगून गेले मला भीमराव। असे अण्णाभाऊ म्हणत। जाती वास्तव आहे, जाती वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे, जाती वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे, गरिबी नष्ट करता येऊ शकते, गरिबी ही नष्ट करता येऊ शकते, पण जाती नष्ट करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे, पण जाती नष्ट करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा खूप मोठा ठेवा आहे। पीडित, शोषित, उपेक्षित, जातीवाद, अंधश्रद्धेचे प्रश्न त्यांच्या साहित्यातून मांडले गेले आहेत। त्यांच्या कथा, कादंबऱ्या, पवाडे हे या लेखनातून प्रबोधन केले आहे। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दलित समाजात झाला। दलित साहित्य रत्न म्हणून त्यांची आज जगभरात ओळख आहे। त्यांच्या फकीरा या कादंबरीला भारत सरकारकडून, महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार हा मिळालेला आहे। एवढेच नव्हे तर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य 14 भारतीय भाषा आणि इंग्रजी, फ्रान्स, रशियन या भाषेत सुद्धा रूपांतरित आहे। अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू 18 जुलै 1969 झाला। शब्दांची खान महाराष्ट्राची शान, शब्दांची खान महाराष्ट्राची शान, बहुजनांची आण, बहुजनांची आण, अण्णाभाऊ साठेंच्या सदैव झुकते माझी मान, अण्णाभाऊ साठेंसमोर सदैव झुकते माझी मान। जय हिंद, जय भारत।